हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा. सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी. तर आम्ही जगायचो कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला 20 देऊन मारून टाका. सलग चौथ्या दिवशी वसई विरार नालासोपाऱ्याला पाण्याचा वेढा कायम. लोकप्रतिनिधी गेले कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल. खालापूरच्या चावणे इथल्या HPCLच्या फ्लॅटमध्ये शिरलं नाल्याचं पाणी. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सिलेंडरच्या हजारो टाक्या गेल्या वाहून. सोसायटीत लपाछपी खेळताना बंद लिफ्टचं दार अचानक उघडलं. डक्टमध्ये पडून 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. कुर्ल्यातली धक्कादायक घटना. भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. अनियंत्रित बसनं पादचाऱ्याला चिरडलं. मुंबईकरांनी वाचवला जीव. पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली. 7 जणांची सुखरूप सुटका. 10 जण अजूनही ढिगाऱ्याखाली. कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू. मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मिसिंग लिंक विषयी सोशल मीडियावर खोटी पोस्ट करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा. डोंबिवलीमध्ये रुग्णालयातली मारहाण प्रकरणी अखेर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतनं प्रस्थान. हजारो वारकऱ्यांची आळंदीमध्ये मांदी आळी. ज्ञानोबा महाराजांच्या जयघोषानं दुमदुमली आळंदी. सलग 5व्या दिवशी वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा हाहाकार कायम आहे. निचऱ्या अभावी शहरामध्ये पाणी साचलंय आणि आता हे पाणी नागरिकांच्या डोळ्यातनं सुद्धा वाहू लागलंय. वीज नाहीये, अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये. प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे आणि अशा अवस्थेमध्ये राहणारे हे जिवंत तरी आहेत का, असा सवाल इथले स्थानिक करतायत. सभोवार पसरलेला काळाकुठ्ठ अंधार. डोक्यावर पावसाचा मारा तर पायाखाली ट्रॅकवर साचलेलं पाणी. आणि याच पाण्यातून मोबाईल फ्लॅशच्या उजेडात वाट काढत जाणारे वसई विरार नालासोपाऱ्याचे हे रहिवासी. जेव्हा सगळे गाढ झोपेत होते तेव्हा हे प्रवासी घराच्या ओढीनं एकमेकांना रस्ता दाखवत ट्रॅकवरून चालत होते. मध्यरात्री साधारण 2 वाजेपर्यंत हे प्रवासी वसई ते विरार दरम्यान रेल्वे ट्रॅकवरून चालत होते. मुरदाड व्यवस्थेचं अंगावर काटा आणणारं हे दृश्य. गेल्या 2 दिवसांपासून वसई आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पावसाचं पाणी साचल्यानं लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मंगळवारी सकाळी काही लोकल चालवल्या गेल्या, पण पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे वसई ते विरार आणि विरार ते वसई या दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सकाळी घराबाहेर पडलेले लोक जेव्हा घरी निघाले तेव्हा लोकल वसईपर्यंतच धावत होती. त्यामुळे वसईच्या पुढे राहणारे लोक अशा प्रकारे वसई स्टेशनला उतरून चालत आपल्या घरी निघाले. जी परिस्थिती रात्री होती तीच सकाळीही दिसून आली. रेल्वे रुळांवरचं पाणी कायम होतं, मात्र लोकल सेवा उशिरानं का होईना सुरू झालेली. पण स्टेशनपर्यंत जाणार कसं हा प्रश्न लोकांपुढे कायम होता, कारण शहरात साचलेलं पाणी जैसे थे होतं.
एवढं कमरेपर्यंत स्टेशनला पाणी भरलंय. ऑफिसला जायचं कसं? मला तर आता 4 दिवस झालेत नुकतेच ऑफिसला लागून. ऑफिसवरून कॉल येत आहेत की या बाबा ये. आता एवढ्या पाणी भरलंय, त्यात कसं जाणार माणूस ऑफिसला? तुम्हीच सांगा. काय सर, एवढं पाणी भरलंय. आता ते ऑफिसवाले मला जर काढलं उद्या कामावरून, तर ह्याचा जिम्मेदार कोण राहणार? हे व्हीव्हीएमसी वाले. वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळीही पावसानं साचलेलं पाणी तसंच असल्याचं दिसून आलं. पाण्याचा कोणत्याही प्रकारे निचरा झालेला नव्हता. गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं वसई विरार शहरात अक्षरशः हाहाकार माजवला. मुसळधार पावसानं शहरातील अनेक भाग जलमय झाले. सुरुवातीला गुडघाभर असलेलं पाणी काही तासात कमरेपर्यंत पोहोचलं आणि हजारो नागरिकांपुढे संकटांची मालिका सुरू झाली. सलग 4थ्या दिवशीही त्यांना दिलासा मिळाला. सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी. सगळं काय बंद, तर आम्ही जगायचो कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला 20 देऊन मारून टाका. शनिवार 4 तारखेपासून असा मुसळधार पाऊस पडत आहे की त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय करायला पण पूर्णपणे बंद झालेला आहे. माझ्या दुकानात मध्ये पाणी घुसलं. 5 दिवस मी घरी बसलेलो आहे. आमची रोजीरोटी पूर्ण बंद झालेली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय करणार? आम्हाला आता खायचे पण वांदे झालेले आहेत. आज आमची लाईट जाऊन 4 दिवस झाले. 3रा दिवस म्हणजे कंप्लीट झाला. आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी ही लाईट आलेली नाहीये. लोकांना बाथरूमला जायला पाणी नाहीये, पियायला पाणी नाही. आम्ही गटराचं पाणी आता गरम करून पियायचं का? सर्वत्र पाणी साचल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. मोबाईलचं नेटवर्क नाहीये. सगळ्या शहरात साचलं असलं तरी प्यायला पाणी नाही. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना दुसऱ्यांच्या घरी राहावं लागतंय. कुठे जायचं म्हटलं की रिक्षावाले, ट्रॅक्टरवाले अव्वाच्या सव्वा दर सांगतायत. आप कहाँ जा रहे हैं? क्या बच्चे को अभी बच्चे को लेके बम्बई जा रहे हैं. यहाँ तो कुछ है नहीं साधन, ना लाइट है, ना पानी, ना खाना. पीने का पानी बोले तो 150 रुपया. क्या करेंगे अभी फिर इधर? क्या आपको क्या लगता है ये सब जो लूट हो रही है उसके बारे में क्या कहेंगे? क्या करेंगे? यहाँ के नगर सेवक को करना चाहिए ना, कुछ साफ सफाई करते नहीं है बराबर. लेकिन कई नगर सेवक जो है बोलते हैं हम लोग खिचड़ी बांट रहे हैं और लोगों को पानी पिला रहे हैं. कोई एक तो आप लोग भी भटक रहे हो ना. एक दिखा कोई आपको? आप लोग को दिखा? आपने बांटते देखा है क्या? आप क्या बोलेंगे? आपने कहीं देखा है बांटते हुए? आप भी तो घूम रहे हैं. कुठेही इकडून तिकडे ट्रॅव्हल करू शकत नाहीये. इथे आमच्या घरात म्हातारी लोक आहेत, आजारी आहेत, त्यांना आम्ही घराच्या बाहेर काढू शकत नाही, डॉक्टरकडे पर्यंत पोहोचू शकत नाहीये. आज आमची पाण्याची एवढी बेकार अवस्था आहे. आमच्या घरामध्ये वॉशरूमला जायला पण आमच्याकडे पाणी नाहीये. आमच्या घराकडे प्यायला पाणी नाहीये. इथे बिस्लरीच्या बॉटल 100 रुपयाला एक बॉटल विकली जाते. तसंच इथे काही खायला गेलो आम्ही, बाहेरला खायला वगैरे आणायला गेलो तर त्याचे अवाच्या सव्वा रेट आहेत. रिक्षावाले इथून स्टेशनला जायला 100 रुपये पर्यंत चार्ज करतात. फक्त एवढं जे पाणी साठलेलं आहे